आशिष शेलारांचे सेना काँग्रेस मॅच फिक्सिंग वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय। लोकांची कामं न झाल्यामुळे आता लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आशिष शेलार करत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केलाय। तिकडे शेलारांच्या वक्तव्याने शिवसेनेचाही तिळपापड झालाय। शेलारांसारखं घाणेरडं राजकारण आम्ही करत नाही, हिम्मत असेल तर शेलारांनी वॉर्डांची नावं जाहीर करावीत, आम्ही जाहीर चर्चेला तयार आहोत, असंही अनिल परब यांनी म्हटलंय। मुंबई के सभी नेता या दोन्ही याद्या पाहिल्यावर रावसाहेब माझ्या लक्षात आलं, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ तर आम्ही जिंकणारच। पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे, अशा एक नव्हे 42 मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच फिक्सिंग केली आणि एकमेकाला पूरक असे उमेदवार दिले। बीजेपी के तड़ीपार राष्ट्रीय अध्यक्ष ने घोषणा की कि हमारा मुंबई में शिवसेना बीजेपी के बीच जो लड़ाई है वो फ्रेंडली फाइट है। महाराष्ट्र के एक मंत्री ने भी कहा कि चुनाव के बाद हम शिवसेना बीजेपी के लोग फिर से अलायंस कर लेंगे। अब बताओ मैच फिक्सिंग कहां हो रही है? थोड़ी सी भी बुद्धि हो तो इसको स्पष्ट करें। दूसरी बात, फिर भी जब उनने आरोप लगाया है तो इन आरोपों को मैं अपने ऊपर क्यों आने दूं? मैं उनको चैलेंज कर रहा हूं। कौन से सीट, आइए टेबल पे बैठिए, एक एक सीट पे चर्चा करूंगा और मैं आपको पराजित करूंगा और आप मुझसे माफी मांगेंगे इस फर्जी बेहुदापन वाले आरोप को लेकर। ज्या काँग्रेसशी आम्ही आयुष्यभर लढलो त्या काँग्रेसशी सेटलमेंट करून की त्या काँग्रेसशी छुपी युती करून लढाई जिंकणारी एवढी कमजोर औलाद आमची नाही आहे आणि असे घाणेरडे राजकारणी आम्ही बिलकुल नाही आहेत। त्यांना आता हल्ली फिक्सिंग शिवाय काही दिसत नाही। कदाचित एमसीचे अध्यक्ष असल्यामुळे हे फिक्सिंग शब्द हे त्यांच्या अतिशय परिचयाचे झालेले आहेत। तर माझा आशिष शेलारांना खुला आव्हान आहे की तुम्ही हे वॉर्डचे नंबर जाहीर करा आणि आमच्या समोरासमोर चर्चेला या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।